नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिप मध्ये. तर आता मी चाललेलो मुंबईला, कारण माझ्या मित्राचा इंटरव्ह्यू होता. त्याला कॉल आलेला हिरन इंटरनॅशनल कडून. तर रात्रीच तो घ्यायला आला, कारण मला आज रात्री निघूया म्हणजे आपण उद्या पोहोचता येईल. आपला जॉबचा इंटरव्ह्यू आहे म्हणजे उद्या आहे. तर याला अचानकच कॉल आलेला की CV शॉर्टलिस्ट झालेला म्हणून. तर आता अप्लाय कसं करायचं हे मी सांगणार आहे तुम्हाला. तर फायनली आम्ही पंढरपूरला जायला निघालो, कारण बस वगैरे काही तिकीट बुक केलं नव्हतं. मग म्हटलं आता डायरेक्ट पंढरपूरला जाऊ आणि बघावं तिथं आपल्याला गाडी भेटते का कुठली. मग आम्ही आलो पंढरपुरात, मजा करत थोडे इकडं तिकडं. फायनली आपण पंढरपुरात पोहोचलो. आता मेन गोष्ट होती की आम्हाला गाडी भेटते की नाही भेटत. आता ह्यांना पण अचानक सांगितल्यामुळे गाडी तिकीट विकीट काय बुक नव्हतं. मग आम्हाला जिथं जायचं होतं ऍक्च्युली तिथं आम्ही पोहोचलो, म्हणजे जिथं गाड्या वगैरे तिकीट वगैरे बुक होतं तिथे तर कोण बसलेलंच दिसलं नाही आम्हाला. मग आम्ही इकडे तिकडे बघितलं, मग एक माणूस भेटला आम्हाला. हा नाही हा एकदम थंडीचा मित्र सोडा आलेला, एकदम कसला बांधून आला डेंजर. मग आम्ही नंतर तिथं गाडी नाही म्हणल्यावर आम्ही आलो इकडे लाल बसेत, म्हणलं पुण्यापर्यंत जावं, तिथनं गाडी आमची. पण तिथं आलो पण कळलं आम्हाला की भाऊ गर्दी ना असली घाण गर्दी झालेली ना, एकदम कीर्तनालाच बसलेत लोक. असं म्हणजे एक गाडी आली आणि तिथे थांबली तर लागले ना पिशव्या टाकायला खिडकीतनं बिडकीतनं. मग जागा सगळ्या रिझर्व. मग आम्ही आलो नंतर दुसऱ्या गाडीत बसायला आलो प्रायव्हेटनं. मग तोपर्यंत कळलं की दुसरी बस आली तिकडे जायला. मग आम्ही रेड बस मध्येच बसलो आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला. कारण आम्हाला कुर्डवाडीवरून ट्रेन होती, कुर्डवाडीवरून पुणे टू पुन्हा मुंबईला. आपला चंद्रभागा ओलांडून आलो आपण, पोहोचलो आपण फायनली कुर्डवाडीच्या स्टेशनवर. मग तिथून आम्ही एक ट्रेन पकडली आणि ट्रेनने आलो पुण्याला पोहोचलो. आता पुण्यातून आम्हाला 3 तास तिथं टाइमपास करायचा होता. मग आम्ही इकडं तिकडं बघायला लागलो. थंडी वाजायला लागलेली, जाम रात्र पण झाली होती. मग आम्ही असंच टाइमपास केला, इकडं तिकडं फिरलो, हे केलं ते केलं. मग आता जायचं म्हणलं ना, लय आंबवलं. मग फायनली आपली ट्रेन आली, ट्रेन मध्ये बसलो आणि आता झोपावं म्हणलं. सकाळी आता इंटरव्ह्यू आहे त्यामुळे थोडीशी झोप बीप झालेली पाहिजे. माझे इंटरव्ह्यू नव्हता, इंटरव्ह्यू होता ह्याचा. मग आलो की मुंबईमध्ये पोहोचलो आणि बघा ही धावपळीची लाईफ दिसली ना समोर. नाही इकडे आला मुंबईला असं त्रास वाटतो जरा लोकलनी प्रवास करायला. कसली रांग लागली तर दर्शनाला बारी लागल्यासारखी बारी लागलेली. मग फायनली आम्ही पोहोचलो. असं कॅमेरा धरला की माणसं थाटायची आजूबाजूला, त्यामुळे काही व्हिडिओ पण काढायला आला नाही. मग लाईनीत थांबून आम्ही पनवेल मधनं ते CSTचं तिकीट घेतलं. मग आम्ही ट्रेनची वाट बघत बसलो तिथं. थोडा नाही का टाइमपास केला. मग फायनली आम्ही आमची ट्रेन आली. मग आम्ही पनवेल टू CST तिथं गेलो, तिथं उत्तर. हे हिरन इंटरनॅशनल कन्सल्टन्सी आहे जिथं रॉयल कॅरेबियन या शिपसाठी इंटरव्ह्यू होतात. तर आता अप्लाय कसं करायचं, तर ह्याची वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथं जावा, तिथं फॉर्म भरा आणि ह्याचा शॉर्टलिस्ट झाला तरच तुम्हाला इंटरव्ह्यूला जाता येतं, नाही तर वॉक इन इंटरव्ह्यूला अलाउड नाहीये. तर बाकी काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही ड्रॉप इन द कमेंट्स, आय विल मेक व्हिडिओज ऑन इट अगेन. आणि फायनली आम्ही मग रिटर्न निघालो, कारण याचा फर्स्ट राऊंड झाला. सेकंड राऊंड साठी तुम्हाला मेल करतो बोलले म्हणून आम्ही माघारी आलो. मग CST वरती थांबलो आम्ही, ट्रेनची वाट बघितली. ट्रेन आली, ट्रेन मध्ये बसलो. आता म्हणलं जाताना तरी निवांत जाता येईल. मग आम्ही बसलो निवांतपणे. आता भूक बीक लागली होती. मग ह्यानं सीट पण असं घेतलेलं नाही का कोपऱ्याला, जिथं विंडोज दिसत नव्हती. एमर्जन्सी एक्झिटला बसवलेले आहे ना आम्हाला. तर असू द्या म्हणलं, काय नाही सापडले आता ट्रेन, कसं तर जाऊ आपण AC मध्ये निवांत बसून. तर ह्याने नाही का दिला पेपर बिपर, कधी आयुष्यात पेपर धरायची सवय नाही, तरी पण धरला. फायनली बघितलं, वाचलं थोडं इकडं तिकडं. मग स्नॅक्स आला, मग थोडासा खाल्ला स्नॅक्स. नंतर असं बघता बघता आपण आलो पुण्याच्या रेल्वे स्टेशन वरती. मग आता तिथनं उतरलो. मग मित्राला न्यायला बोलवलेलं आम्हाला, कारण आता एक दिवस थांबावं म्हणलं, मग घरी जावं, लय दमून गेलेलो. मग इकडं आलो. हे पुण्यात पण एवढं ट्रॅफिक येते, कार्यक्रम इकडं असा काहीतरी कार्यक्रम होता. म्हणलं चला भाऊ आधी जेवण करू, म्हणजे हॉटेलवर दुसरीकडे. तिथं नव्हतं काही जेवण. मग आलो आम्ही, थोडस मागवलं काहीतरी. मग आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लं पिल्लं. मग नंतर खाऊन झाल्यावर आम्ही डेझर्ट खायचं ठरवलेलं. डेझर्ट साठी वफल खायला गेलो. तर यांना बघा वफलला पाक मारून टाकलं की. मग ते जेवण वगैरे करून आल्यावर झोपायचं नियोजन होतं. मग ह्याला चहाची तलब झाली. कुठे चहा? मग भाऊनं मस्त चहा पिवला ना एकदम घरच्या सारखा. मग चहा वगैरे पिलो, थोडस पूल वगैरे खेळलो, कारण जेवल्यावर जरा जास्तीच झालं होतं. मग फायनली आपण घरी यायसाठी निघालेलो. संपलेला सगळा इंटरव्ह्यूची आता वाट बघायची सेकंड राऊंड साठी. मग फायनली आपली बस पण आली. मग आम्ही आलो, सकाळी घरी पोहोचलो. तर मग अशाच व्हिडिओ येत राहतील. आता नेक्स्ट राऊंड कसा होईल काय होईल तुम्हाला अपडेट दिलं जाईल. तर keep connected with me for the next update and follow for more. सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.